हॅलो, कसे आहात सर्व? मी पूजा आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आम्ही दोघी आणि क्रिशिफच्या नवीन ब्लॉगमध्ये. मी घेऊन आली आज एक नवीन ब्लॉग आणि आजच्या ब्लॉगमध्ये खूप काही मजेशीर गंमत आहे. तर सकाळी सकाळी झाले असे की आमचा अचानक प्लॅन झाला की आज इव्हिनिंगला आपण मूव्हीला जाऊया आणि मूव्ही होता रेड 2. तर आम्ही रेड 2 बघायला जाणार होतो संध्याकाळी. त्यामुळे आज दिवसभराची सर्व कामे मी सकाळच्या फर्स्ट हाफमध्येच आवरून घेण्याचे ठरवले होते. तर सकाळी सकाळी मी भाजी निवडायला बसली आणि पालक मेथी फ्रेश होती, आणली होती छान मार्केटमधनं आदल्या दिवशी रात्री. त्यामुळे रात्री वेळ भेटला नाही, रात्री खूपच लेट झाला होता. म्हणून मी सकाळी उठल्या पहिले भाजी साफ करायला घेतली. तर कृषी इकडे मला मदतच करायला लागला. कृषी आजकाल इतकी मदत करतो आईला की बाप रे बाप, काय सांगायचं. छान आम्ही भाजी निवडत होतो आणि भाजी तर निघाली खूप कमी आणि इकडे पसारा मात्र खूप जास्त झाला. सर्वप्रथम किचन छान क्लीन करून घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागायचं होतं. तुम्ही इकडे बघू शकतात, मी मस्त शेवगा मेथी शेपू पालक छान साफ करून घेतलं होतं. त्यानंतर ते मी मिठाच्या पाण्यात भिजत घालायला ठेवलं. थोडासा वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला थोडंसं पेटपूजा करून घेऊया. तर सर्वप्रथम मस्त कलिंगड मी एन्जॉय केलं. कलिंगड कट करून घेतलं आणि मस्त कलिंगड खात बसले. कारण आता सीजनल फ्रूट आहे आणि आता छान कलिंगडही गोड येत आहेत मार्केटमध्ये. तर आमच्याकडे कलिंगड हे फेवरेट झाले कृषीचंही. आणि इकडे तुम्ही बघू शकतात माझं बाळ त्याच्या हातानेच कृषी खात होता कलिंगड. तोही एन्जॉय करत होता मस्त कलिंगड बसून तो खात होता. आणि त्यानंतर मी त्याच्यासाठी सूप बनवण्याचं ठरवलं होतं. तर मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या. शेवग्याच्या शेंगांचं सूप खरंच खूप जास्त हेल्दी असतं, यम्मी असतं आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे सूप प्यायला हवं. यात खूप जास्त इम्युनिटी बूस्टिंग पॉवर आहे आणि तसंच खूप जास्त ते हेल्दीही आहे. तर त्यासाठीही मी इकडे तेल घेतलं होतं, गरम करत ठेवलं. त्यात मी उभा कट केलेला कांदा, जिरे मोहरी लसूण आणि मिरी याची फोडणी दिली होती. तर ह्या सूपसाठी हे सर्व मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आणि खरंच हे सूप खूप जास्त हेल्दी आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे सूप प्यायला हवं. यात मी कांदा कट केला होता, मस्त कांदा टाकला फोडणीला. फोडणी मस्त तडतडली होती. कांदा छान लालसर फ्राय होईपर्यंत फ्राय करायचं आहे. मी इकडे हे सूप कुकरलाच लावणार होती कारण मस्त शेवग्याची शेंग गाळ शिजून जाते आणि कुकरला 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये सर्व कामही आपलं फास्ट होतं, गॅसही जास्त वाया जात नाही. याची रेसिपी मी ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केलेली आहे, बट आज लॉंग ब्लॉगमध्ये हे मी पुन्हा अपलोड करते आहे. इकडे मी शेवग्याचं सूप थोडंसं क्रीमी बनवण्यासाठी यात मी हाय प्रोटीन मूग डाळ घातली आहे. आणि मुगाची डाळ ही खरंच पचायलाही हलकी असते आणि खरंच खूप जास्त टेस्टी असते. त्यामुळे इकडे मुगाची डाळ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर हे सर्व मस्त फ्राय झाल्यानंतर आपण मस्त शेवग्याची शेंग साफ करून स्वच्छ धुवून जी घेतली होती ती यात ॲड करायची आहे. हे सर्व मिश्रण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. यात तुम्ही गरम पाणी ॲड करू शकतात थोडंसं. आणि त्यानंतर तुम्हाला सूपची कन्सिस्टन्सी जितकी हवी असेल तितकं थिक, त्यानुसार तुम्हाला यात पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. इकडे तुम्ही बघू शकतात छान मस्त 3 ते 4 शिट्ट्या काढल्यानंतर शेवग्याची शेंग पूर्ण गाळ झालेली आहे. त्याला मी मिक्सरमधनं वाटून घेतलं आहे, मिक्सरमधनं काढलं आहे. आणि त्यानंतर मस्त गाळणीच्या सहाय्याने तुम्हाला हे सर्व चाळून घ्यायचं आहे. हे मस्त छान क्रीमी थिक सूप रेडी आहे इकडे. आणि त्यानंतर एन्जॉय केलं. त्याला हे सूप खूप आवडतं आणि त्यामुळेच मी आठवड्यातनं एकदा तरी हे सूप बनवतेच. कृषीने हे सूप खूप छान आवडीने पिलं आणि तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघू शकतात. खूप छान एन्जॉय केलं. सूप कसं आहे बबू? कृषू दादा, सूप कसं आहे हे जे? कसं आहे कृषी सूप? छान छान आहे. आवडलं तुला? असं आवडलं, ओके. म्हणजे बाबूला आवडलं, असं फेवरेट झालं तुझं ते. घे पिऊन टाक, सगळं फिनिश करून टाक. हा, छान आहे. असं छान छान आहे. ओ, पटकन फिनिश कर मग सगळं. हो, हे सूप आहे ना? सूप आहे. नाही, हात नाही घालायचा.
त्यानंतर मी आमच्यासाठी मेथीचे थेपले किंवा तुम्ही याला पराठेही म्हणू शकतात ते बनवले होते. त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात जिरे आणि लसूण, हिरवी मिरची आणि त्याचसोबत मेथी टाकून सर्व हे मिश्रण एकदा मिक्सरला फिरवलं होतं. तर मेथी यात मी पूर्ण टाकली होती आणि बारीक करून घेतली, कारण काही लोकांना मेथी आवडत नाही. तर त्यांना कळून द्यायचं नसतं की यात कसली मेथी टाकली की काय एक्झॅक्टली. त्यामुळे मी मेथी पूर्ण बारीकच करून घेतली होती. इट्स अ मॅजिक ॲक्च्युली. आणि त्यानंतर सर्व प्रकारचे पिठं घेतलेत मी इकडे. घरात जेवढे पीठ असतील, जसं की ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, यात मी थोडंसं जिरं, ओवा, हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. मस्त गोळा बनवून घ्यायचा आहे आणि छान मस्त हे पराठे लाटून घ्यायचे आहेत. याला तुम्ही थेपलाही म्हणू शकतात, गुजराती भाषेत बोलतात थेपला किंवा मेथीचे धपाटे. आणि छान तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस छान भाजून घ्यायचे आहे. मी इकडे अमूल बटरचा वापर केला आहे भाजताना आणि तुम्ही तुपाचाही वापर करू शकतात. मस्त दुपारचा लंच आम्ही एन्जॉय केला आणि खरंच खूप छान झालं होतं. इव्हिनिंगला आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही गेलो मूव्हीला रेड 2 बघायला आणि मूव्ही तर खूपच मजा आली. मूव्ही बघताना छान मस्त पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न एन्जॉय केलं आणि आम्ही मूव्ही बघितला. क्रिशिवसोबतचा हा आमचा सेकंड मूव्ही होता. क्रिशिवने मूव्ही खूप एन्जॉय केला. थोडा वेळ क्रिशिव छान झोपीही केला होता एसीमध्ये, पण खरंच त्याने बाकी टाईम मूव्ही खूप एन्जॉय केला आणि खरंच मूव्ही खूप छान आहे, थ्रिलिंग आहे, थोडंसं रोमॅन्टिक आहे. मला त्या मूव्हीमध्ये सॉंग्स खूप आवडले आणि खरंच आम्ही आमचा फॅमिली टाईम असा स्पेंड केला. खूप मजा आली, मस्ती केली क्रिशिवने इकडे आणि खरंच खूप जास्त आनंद होतो जेव्हा आपलं बाळ खुश असतं आपल्यासोबत आणि खरंच खूप मजा आली. खूप आम्ही खूप हॅपी होतो आम्ही, खूप छान वाटलं. आणि येस फायनली आमचा दिवस असा छान गेला. आय होप तुमचाही दिवस असाच छान गेला असेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग. चॅनलला नवीन असाल तर खरंच चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.